वाडेगाव येथील लहाणी हद स्मशानभूमीच्या रस्त्याजवळ निर्गुणा नदीच्या तीरावर असलेला पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरून अशोकनगर, पोळा चौक, गजाननवाडी, भोंडेवाडी, जागृत चौक तसेच दत्त मंदिर परिसरात पाणी पुरवठा केला जातो। मात्र या विहिरीवरून गावात येणारी पाईपलाईन गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून फुटलेली असल्याने या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। यामुळे परिसरातील महिलांना पाण्यासाठी मोठे भटकंती करावी लागत आहे। अनेक महिला नाल्यांच्या काठावरून फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी भरून तहान भागवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तसेच लहान हदमधील स्मशानभूमीकडे जाणारी रस्त्यावर असलेल्या नालीवरील धापा तुटल्याने शेतातील माल वाहून नेताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने फुटलेली पाईपलाईन आणि नालीवरील धापा तातडीने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जनअभियान न्यूज प्रतिनिधी संतोष काळे, वाडेगाव। 2 महिने झाले पाणी नाही बुवा, लय तकलीफ आहे पावसाळ्याची बी उन्हाळ्याची बी। पियाचं पाणी नाही आम्हाला, कांग धुवायला पाणी नाही सापडून राहिलं। किती हेले होऊन राहिले आमच्या या पाण्याची, का तुम्ही का झोपी जायला आहे का लोक? हां थोडा झोळा मराव का तिचा खोल गड्ड्यात काही चिता आहे का नाही काही?